ऑनलाईन माझी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी टकले सरचे स्वागत करतो। आज आपण पाहतोय नागरिकशास्त्र या विषयाचा पाठ दुसरा म्हणजेच प्रकरण दुसरे, भारताची संसद। मागच्या प्रकरणामध्ये आपण संसद आणि संसदेतील विविध प्रकारचे माहिती आपण थोडक्यात घेतलेली होती। संसदेचा विचार करायचा आहे आपल्याला या पाठामध्ये। भारताची संसद आणि भारताच्या संसदेमध्ये कशा पद्धतीची रचना केलेली आहे हे आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचं आहे। भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे, म्हणजे राज्यघटनेने केलेली आहे। राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते। म्हणजेच आपल्या रचनेमध्येच अशा पद्धतीची ही संसदेची निर्मिती केलेली आहे। आता यानुसारच आपल्या संसदेचा कारभार चालत असतो। राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो। राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहामध्ये उपस्थित राहता येत नाही। अशा पद्धतीची ही रचना आपल्या संसदेची आहे। संसदेच्या दोन सभागृहांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा। अशी दोन सभागृह मिळून आपली संसद निर्माण होते। आता आपण पाहणार आहे त्यापैकीच एक सभागृह पहिलं ते म्हणजे लोकसभा। लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणून ओळखलं जातं। लोकसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेमधून थेट निवडून गेलेले सदस्य हे लोकसभेचे सदस्य असतात, म्हणून त्याला पहिले सभागृह असेही म्हटले जाते। म्हणजे ज्यांना आपण खासदार म्हणतो ते या लोकसभेचे सदस्य असतात जातं। यांची मुदत जी आहे, लोकसभेची मुदत आणि या सदस्यांची मुदत ही असते 5 वर्षांची। म्हणजेच 5 वर्ष हे निवडून गेलेले सदस्य कामकाज करत असतात किंवा काम पाहत असतात। त्यानंतर पुन्हा 5 वर्षानंतर ही लोकसभा विसर्जित केली जाते आणि सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात। मुदत संपल्यानंतर पुन्हा लोकसभा विसर्जित झाली की पुन्हा निवडणूक होते आणि पुन्हा निवडणुकीच्या नंतर पुन्हा लोकसभा सदस्य निवडले जातात। अशा पद्धतीची ही प्रक्रिया ही लोकसभेची चालत असते। लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे। लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 अशी निश्चित केलेली आहे। आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे, सर्व जातींना, सर्व धर्मांना, ज्या काही मागासलेल्या जाती आहेत त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावे म्हणून त्याची रचना केलेली आहे। त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत। उदाहरणार्थ अनुसूचित जाती, अनुसूचित यांच्यासाठी सुद्धा पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु हे अँग्लो इंडियन समाजातील सदस्यांना म्हणजेच 2 प्रतिनिधींची नेमणूक लोकसभेवरती राष्ट्रपतीद्वारे केली जाते। अशा पद्धतीने ही लोकसभेची रचना आपल्याला पाहायला मिळते। दुसरं संसदेतलं सभागृह आहे त्याचं नाव आहे राज्यसभा। भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं किंवा द्वितीय सभागृह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। राज्यसभा भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले सदस्य हे राज्यसभेचे सदस्य असतात। आता हे राज्यसभेचे सदस्य साधारणतः भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्यामधून निवडून दिले जातात आणि त्याचबरोबर जे केंद्रशासित प्रदेश आहेत या केंद्रशासित प्रदेशामधूनही काही सदस्य निवडून दिले जातात। उदाहरणार्थ आपल्याकडे आता 7 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यामधूनही काही सदस्य निवडून दिले जातात। राज्यसभेसाठी घटक राज्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात। राज्यसभेची एकूण सदस्य संख्या आहे 250। 238 हे सदस्य निवडून दिले जातात विविध घटक राज्यामधून, केंद्रशासित प्रदेशामधून। तसेच राज्यसभेवर प्रत्येक घटक राज्यातून काही सदस्य राष्ट्रपती यांच्याद्वारे सुद्धा निवडले जातात। ते किती सदस्य असतात तर 12 सदस्य हे राष्ट्रपती निवडत असतात। ते वेगवेगळ्या क्षेत्रातले सदस्य असतात। उदाहरणार्थ साहित्य क्षेत्रामधले असतात, विज्ञान क्षेत्रामधले असतात, कला क्षेत्रामधले असतात, क्रीडा क्षेत्रामधले असतात। म्हणजे एखादा खेळाडू राज्यसभेवर खासदार म्हणून राष्ट्रपतींकडून निवडला जातो। सामाजिक कार्यकर्ता किंवा एखादा विज्ञान क्षेत्रामधला एखादा शास्त्रज्ञसुद्धा खासदार म्हणून त्याची निवड होते।
त्याच्यानंतर कला क्षेत्रामधून एखादा चित्रपट अभिनेता असेल त्याचीसुद्धा निवड केली जाते. उदाहरणार्थ हेमा मालिनी राज्यसभेवरती निवडून दिलेले आहेत. सचिन तेंडुलकर क्रीडा क्षेत्रामधून राज्यसभेवरती निवडून दिलेले आहेत. त्याचनंतर साहित्य क्षेत्रामधले म्हणजे लेखक कवी एखादा राज्यसभेवरती निवडला जातो. 5 वर्षानंतर लोकसभेचं विसर्जन होतं, पुन्हा निवडणूक होते. तशा पद्धतीची राज्यसभा विसर्जित होत नाही. म्हणूनच राज्यसभा हे सभागृह कायमस्वरूपीचे सभागृह मानले जाते. दर 2 वर्षांनी या राज्यसभेतील काही सदस्य हे काय होतात, निवृत्त होतात. त्यांचा कार्यकाळ संपतो. साधारणतः 1/3 सदस्य 6 वर्षानंतर त्यांचा कार्यकाळ संपतो आणि त्यानंतर त्या जागेवरती दुसरे 1/3 सदस्य पुन्हा निवडून दिले जातात किंवा राज्यसभेवरती घेतले जातात. अशा पद्धतीने त्या सदस्यांचा कार्यकाळ संपतो, पण राज्यसभेचा कार्यकाळ संपत नाही. राज्यसभेवर निवडून दिला जाणारा जो सदस्य असतो त्याचं वय साधारणतः 30 वर्ष असलं पाहिजे. तो भारतीय नागरिक असायला पाहिजे. या सदस्याला सुद्धा खासदार या नावानेच ओळखलं जातं. आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हे खासदार हे प्रतिनिधी करत असतात. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे की लोकसभा सदस्य, आता आपल्याकडे लोकसभा सदस्य जो आहे आपल्या मतदारसंघामधून तो सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपल्या मतदारसंघामधून म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातून एक खासदार एक प्रतिनिधी लोकसभेवरती आपण निवडून दिलेला आहे. आजचा जो प्रतिनिधी आहे, जो खासदार आहे बारामती मतदारसंघातला लोकसभेतला, तर ते आहेत सुप्रियाताई सुळे. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हेच खासदार 552 खासदार लोकसभेमध्ये निवडून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे लोकसभा हे सभागृह संसदेतलं एक पहिलं सभागृह म्हणून आपण ओळखतो. आता यानंतर आहे ते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा मिळून कार्य तर ते आहे कायद्यांची निर्मिती करणे, लोकांच्या हिताचे कायदे तयार करणे, त्यानंतर लोकांच्या कल्याणकारी कायदे तयार करणे. कायद्याची निर्मिती ही संसदेचं महत्त्वाचं कार्य समजलं जातं. आणि ही कायद्याची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, तर कायद्याची निर्मिती वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जात असते आणि त्या प्रक्रियेमधून गेल्यानंतरच त्या कायद्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने कायदा निर्मिती करणं हे संसदेचं मुख्य कार्य आहे. आणखीन काय करत असते संसद, तर मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणे. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे संसदेतूनच निर्माण झालेले असते. संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असायला पाहिजे व असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. म्हणजे जे पंतप्रधान आहेत त्यांचं मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कोण काम करतं, तर संसद करत असते. संसद म्हणजे कोण, तर लोकसभा आणि त्या लोकसभा व राज्यसभेतले सदस्य म्हणजे खासदार हे पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात. आणखी संसदेचं काम कोणतं आहे, तर संविधान दुरुस्ती. आपली जी राज्यघटना लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये कधी कधी दुरुस्ती करणं भाग किंवा कायदे काही व्यवस्थेनुसार ते बदलावे लागतात. त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागते, त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. काळानुसार तो बदल करायचा असेल तर ते कुठं केला जातो, तर संविधान दुरुस्ती ही संसदेमध्ये केली जाते. संसदेचे ते कार्य आहे. परंतु ते कशा पद्धतीने कायदा दुरुस्त होतो, संविधान दुरुस्ती केली जाते, तर संसदेमध्ये चर्चा करून या कायद्याची दुरुस्ती केली जाते. संविधानामध्ये दुरुस्ती केली जाते. भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. म्हणजे संसदेमध्ये साधं बहुमत मिळालं तर काही तरतुदी बदलल्या जातात. परंतु काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. म्हणजे संसदेमधले जे सदस्य आहेत म्हणजे लोकसभेमधले 552 आणि राज्यसभेमधले 250 सदस्य यांचं जास्तीत जास्त बहुमत असायला पाहिजे त्या कायद्याच्या बाजूने, तरच ते कायदे मंजूर केले जातात किंवा ते दुरुस्त केले जातात. काही तरतुदी अशा आहेत विशेष बहुमत असल्याशिवाय किंवा निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेशिवाय ते दुरुस्त केले जात नाही.
अशा पद्धतीने घटना दुरुस्ती असेल म्हणजे संविधान दुरुस्ती असेल हे काम संसदेला करावे लागतं. हे संसदेचं कार्य आहे. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जे संसदेचं सभागृह आहे लोकसभा, या लोकसभेचे जे कामकाज चालतं ते कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर लोकसभेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रणाखाली चालत असतं. त्यांना म्हटलं जातं लोकसभेचे अध्यक्ष. आणि त्यांच्याबाबत आपल्याला लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये आपल्यापैकी एका सदस्याची म्हणजे लोकसभेमध्ये निवडून गेलेले जे खासदार आहेत 552, त्यापैकी एका खासदाराची लोकसभेचा अध्यक्ष म्हणून काय केले जाते, निवड केली जाते. अशा खासदारा म्हणून निवड केली जाते. तर एका सदस्याची लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रणाखाली लोकसभेचे कामकाज चालत असते. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करत असते. अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करत असतात. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे असते. म्हणजे कुठल्याही पक्षाच्या बाजूने निर्णय घ्यायचा नाही लोकसभा अध्यक्षाने, तर निपक्षपातीपणे अशा पद्धतीने कारभार ह्या लोकसभेचा चालला पाहिजे हे पाहणं लोकसभा अध्यक्षाचं काम असतं. हक्क, विशेषाधिकार याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देणं हे अध्यक्षांचं काम असतं. सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे हे लोकसभा अध्यक्षांना करावी लागतात. जसं लोकसभा अध्यक्ष हे महत्त्वाचं पद लोकसभा सदस्यामधून निवडलं जातं, त्यांना लोकसभेच्या अध्यक्ष. तसंच राज्यसभा हे सभागृह आहे, या सभागृहाचे सुद्धा सभापती हे कामकाज राज्यसभेचं पाहत असतात. कोण असतात राज्यसभेचे सभापती, तर भारताचे जे राष्ट्रपती असतात तर ते भारताचे उपराष्ट्रपती असतात, तर ते भारताच्या राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात. म्हणजे जे उपराष्ट्रपती आहेत भारताचे ते आपोआपच राज्यसभेचे सभापती असतात आणि त्यांच्या नियंत्रणाखाली राज्यसभेचं कामकाज चालत असतं. राज्यसभा सभापती असं त्यांना म्हटलं जातं. त्यांच्या नियंत्रणाखाली राज्यसभेचं कामकाज चालतं, शिस्त राखली जाते, चर्चा घडून येते असते आणि सदस्यांना बोलण्याची संधी सभापती काय करत असतात, देत असतात आणि त्यानुसार राज्यसभेचं कामकाज चालतं. संसद कायदे कसे तयार करते हे आपल्याला पाहायचं आहे. आता यानंतर कशा पद्धतीने संसदेमध्ये कायदा केला जातो, कायद्याची निर्मिती कशी होते हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या देशात संसदेला कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. संसद म्हणजे लोकसभा व राज्यसभा. असे कायदे तयार करत असताना विशिष्ट पद्धतीचा स्वीकार केला जातो. कायदा निर्मितीची प्रक्रिया त्याला म्हटलं जातं. कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला जातो. प्रथम तयार केल्या जाणाऱ्या कायद्याच्या मसुद्याला तो प्रस्ताव किंवा ते विधेयक आपण काय केलं जातं, त्या चर्चेसाठी जातं. संसदेच्या सभेत जाणारी विधेयक मुख्यतः असतात. दोन प्रकारची. एक विधेयक असतं अर्थविधेयक म्हणजे पैशाच्या बाबत असलेलं आणि दुसरं असतं सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जात असते. कशा पद्धतीने विधेयक संसदेमध्ये मांडल्या जातात, तर प्रथम पहिले वाचन त्या विधेयकाचं संसदेमध्ये केलं जातं. संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो आणि विधेयक सादर करून त्यावरती चर्चा केली जाते. त्याचं पहिलं वाचन केलं. ते मांडण्यापूर्वी पहिलं वाचन होतं आणि पहिल्या वाचनानुसार त्याच्यावरती विविध प्रकारची चर्चा होते. पुन्हा विधेयकाचं वाचन होतं संसदेमध्ये. दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर, कशासाठी हे विधेयक तयार केलेले त्याच्यावरती चर्चा केली जाते. त्याचा काय फायदा होऊ शकतो त्याच्यावरती चर्चा केली जाते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करत असतात. विधेयकाचे समर्थन म्हणजे ज्यांना हे विधेयक आवडलेलं आहे, चांगलं वाटतं, त्याच्या बाजूने विधेयकाचे समर्थक मत मांडत असतात. तर ज्यांना विधेयक नको आहे, चुकीचं आहे किंवा जनतेसाठी ते लाभदायक नाही, फायद्याचं नाही, ते विरोधक असतात. ते विरोधक या विधेयकातल्या उणिवा आणि दोष दाखवण्याचं काम सभागृहामध्ये करत असतात. अशा पद्धतीने विधेयक चांगलं कसं, विधेयक वाईटच्यावरती
समर्थक आणि सभागृहामध्ये दोन्हीकडे पण चालू असते आणि चर्चेनंतर मग विधेयकासाठी सभागृहामध्ये एक समिती स्थापन केली जाते। हे विधेयक निर्दोष व्हावे म्हणजे कुठल्याही प्रकारची उणीव त्याच्यामध्ये राहू नये, ते पुन्हा दुरुस्त करण्याची गरज पडू नये म्हणून ती समिती सभागृहाकडे पाठवते। समिती त्याच्यावरती चर्चा करते, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचं काय होत असतं, वाचन होत असतं। या टप्प्यामध्ये काय होत असतं तर विधेयकावर कलमवार चर्चा होत असते, म्हणजे त्या विधेयकामध्ये कोणती कलमं आहेत, कोणते नियम आहेत, त्याच्यावरती प्रत्येक कलमावरती काय केले जाते, चर्चा केली जाते आणि सदस्य ते काय करत असतात, दुरुस्त्या त्याच्यावरल्या सुचवत असतात। त्यानंतर पुन्हा ते विधेयक सभागृहामध्ये मतदानासाठी पाठवलं जातं, म्हणजे पहिलं वाचन, दुसरं वाचन, दुसऱ्या वाचनामध्ये 2 टप्पे, त्यानंतर समिती, त्यानंतर मग सभागृहाकडे पाठवलं जातं, सभागृहामधून त्याची मंजुरी येते, पुन्हा त्याच्यावरती मतदान घेतलं जातं आणि अशा पद्धतीने मग हे विधेयक पास होण्याची प्रक्रिया पुढे जाते। आता पुढं आणखीन कुठं जाते तर तिसरं वाचन त्या विधेयकाचं होत असतं, पुन्हा सभागृहामध्ये तिसऱ्या वेळा त्याचं वाचन होत असतं। वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते, विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते आणि विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर हे सभागृह विधेयक संमत केले असे मानले जाते। संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील प्रक्रियामधून जात असते, म्हणजे पहा आपण ही जी प्रक्रिया पाहिली, पहिला टप्पा, पहिलं वाचन, दुसरं वाचन, दुसऱ्या वाचनामधलं 2 टप्पे, त्यानंतर तिसरं वाचन, हे सगळं लोकसभागृहामध्ये किंवा लोकसभेमध्ये पहिल्या सभागृहामध्ये संसदेच्या आपल्याला पाहायला मिळालं। अशाच पद्धतीची प्रक्रिया पुन्हा त्या विधेयकाला दुसऱ्या सभागृहामध्ये पार पाडावी लागते, ती म्हणजे राज्यसभेमध्ये। संसदेच्या दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा विधेयक वरील प्रक्रियामधून जातं, त्यानंतर मग विधेयकास राज्यसभेची मंजुरी मिळते, त्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवलं जातं, म्हणजे लोकसभेमध्ये मंजूर झालं, राज्यसभेमध्ये मंजूर झालं, ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं, राष्ट्रपतींनी त्याला संमती दिली तर पुन्हा केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल विधेयकाचे भवितव्य ठरते। राष्ट्रपतीनंतर विधेयकाचे कायद्यात होते व कायदा तयार होतो। अशा पद्धतीने आपण कायदा बनवतो संसदेच्या माध्यमातून। दरवर्षी हे जाणून घ्या, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात। राज्यांच्या विधिमंडळातही कायदे करताना संसदेसारखीच पद्धत स्वीकारली जाते। राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की त्या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होत असते। अशा पद्धतीने संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा यांचं कामकाज या पद्धतीने चालत असतं, हे आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत। आता यानंतर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पाठाखाली किंवा प्रकरणाखाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय काय करायचा आहे, सोडवायचा आहे, पूर्ण करायचा आहे। यानंतर आपण इथं थांबणार आहे। ऑनलाईन माझी शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या प्रकरणासाठी। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।